नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं सुहास सर मॅथ्स या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आज आपण सरासरी टॉपिक हा अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत. ओके, तर बघा सगळ्यात आधी मित्रांनो, सरासरी म्हणजे काय? सगळ्यात आधी आपण काय सरासरी म्हणजे काय? सरासरीची मित्रांनो डेफिनेशन काय, व्याख्या काय? एकूण बेरीज. सरासरी म्हणजे काय? एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या. सरासरी म्हणजे काय मित्रांनो? एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या म्हणजेच काय? सरासरी. फॉर एक्झाम्पल आता मी फॉर एक्झाम्पल क्वेश्चन घेतला 2, 3, 5, 10 यांचे मला काय काढायची? सरासरी काढायची मित्रांनो. ओके, मग आता बघा काय फॉर्म्युला काय? एकूण बेरीज. यांची बेरीज किती येईल मित्रांनो? 2 अधिक 3 5, 5 अधिक 5 10, 10 अधिक 10 किती? 20 अपॉन एकूण संख्या. संख्या किती दिसत आहेत मित्रांनो? 1, 2, 3, 4 जेवढ्या संख्या असतील तेवढ्या खाली लिहायच्या. समजा 5 असतील तर 5, 6 असतील तर 6, इथे किती होतात? 4. ओके, आणि 20 भागिले 4 म्हणजे किती मित्रांनो? 5. तर यांची सरासरी किती झाली? 5 झाली. किती झाली? 5. ओके, क्लिअर. मग आता याच्यात मित्रांनो टाइप वाईज आहे, तर आपण टाइप बाय टाइप बघूया. ओके, सगळ्यात आधी बेसिक कन्सेप्ट समजली तुम्हाला. मग आता बघा सेम हा तुमच्याकडे तुमच्या समोर पहिला क्वेश्चन आहे बघा, सोडूया. काय दिलंय मित्रांनो? 49, 59, 54, 62, 76 यांची काय विचारली? आपल्याला सरासरी विचारली. काय विचारली आहे? सरासरी. मग मित्रांनो काय, चला वरती काय? एकूण बेरीज. सगळ्यांचे काय करा? बेरीज करा. किती येईल बघा? 40 अधिक 50 90, 90 अधिक 50 140, 140 अधिक 60 200, 200 अधिक 70 270, आणि हे किती? 270 आणि हे 6 4 10 280, 280 9 9 18, 18 2 20, 280 आणि 20 किती झाली बेरीज? 300 झाली. किती झाली? 300. क्लिअर इथपर्यंत? ओके, डिवाइड बाय संख्या किती आहे? 5. संख्या किती आहे? 5. तर याचा आन्सर किती येईल? 5 × 30 आणि पुढचा शून्य जसा जसा, म्हणजे याची सरासरी किती आली मित्रांनो? 60. तर आपण ऑप्शन नंबर काय टिक करणार? ऑप्शन नंबर 1. समजलंय सगळ्यांना? ओके, जेव्हा अशा रॅन्डमली आपल्याला संख्या दिलेल्या असतील तर काय करायचं? हा या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचंय मित्रांनो? आन्सर काढायचंय. जायचं पुढे. नेक्स्ट काय? सेम बघा, सेम विचारलंय 42, 78, 80, 86, 60 यांची काय काढायची मित्रांनो? सरासरी काढायची. काय काढायची? सरासरी. मग सेम करा, बेरीज करा. 40 आणि 70 110, 110 आणि 80 190, 190 आणि 80 270, 270 आणि 60 330. बरोबर आहे. वरचे उरले किती? 8 आणि 2 10, 330 आणि 10 340, आणि वरचे 7 346. बरोबर आहे मित्रांनो? 346. डिवाइड बाय संख्या किती आहे? 5. ओके, मग भाग द्या. 5 7 35 जास्त होतात. 5 6 30 किती उरले? 4. 4 वर 6 46, 5 9 45, 46 मधून 45 गेले, किती उरले? 1. एकाला 5 ने भाग जातो का? नाही. मग आपण पॉइंट देतो, एकावर शून्य ठेवतो. 10, 5 दुने 10. तर आन्सर किती येईल मित्रांनो? 69.2. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. सोपं आहे. जायचं मित्रांनो पुढे. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे मित्रांनो? पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता नैसर्गिक संख्या मित्रांनो कशाने सुरुवात होते? 1 पासून सुरुवात होते. काय? त्यालाच आपण नॅचरल नंबर म्हणतो. ओके, कुठून सुरुवात होते? 1 पासून. पहिल्या 5 म्हटलंय. मग फॉर्म्युल्यानुसार सेम पहिल्या 5 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक
5. ओके, झाल्या का 5 संख्या? यस. डिवाइड बाय संख्या 5 आहे म्हणून डिवाइड बाय 5. करा यांची बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 भागीला 5 म्हणजे आन्सर किती आलं पाहिजे? 3. ओके, फॉर्म्युल्यानुसार. पण आता मित्रांनो याला अजून शॉर्टकट आहे. जेव्हा असे पहिल्या 5 पहिल्या 10 म्हटलेले असतील तर याला शॉर्टकट काय वापरायची मित्रांनो? बघा, आता हे पहिल्या 5 होतं म्हणून या फॉर्म्युल्यानुसार लवकर येऊन गेला. समजा पहिल्या 50 म्हटलं असतं तर मग असं 1 अधिक 2 अधिक 3 असं 50 पर्यंत करत बसले असते का? नाही. मग मित्रांनो जेव्हा असं पहिल्या 5 पहिल्या 10 याच्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचं? बघा, पहिली संख्या काय? पहिली संख्या अधिक दुसरी संख्या, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागीला 2. काय करायचं? आता हा सरासरी म्हणजे ऍव्हरेज आहे ना, ऍव्हरेज म्हणजे डिवाइड बाय सरासरी काय करायचं? 2 ने डिवाइड करायचं. ओके, फॉर्म्युला काय? पहिली संख्या अधिक दुसरी संख्या, हे सॉरी दुसरी नाही शेवटची घ्या इथं. काय? शेवटची. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. शेवटची संख्या. ओके, पहिली संख्या किती मित्रांनो? इथं बघा 1 आणि शेवटची संख्या किती आहे? 5 भागीला 2. 5 अधिक 6 किती? 5 अधिक 1 किती? 6. 6 भागीला 2 किती? 3. आलं का सेम टू सेम आन्सर? ओके, मग याचा आन्सर काय टिक करणार मित्रांनो? आपण ऑप्शन नंबर 1. काय टिक करणार? ऑप्शन नंबर 1. जायचं पुढे. सेम बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? सेम आलं बघा, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? मग पहिली संख्या काय येईल मित्रांनो? इथं 1. शेवटची संख्या काय येईल? 50. बरोबर आहे, शेवटची संख्या काय येईल? 50 भागीला 2 येईल. असं शॉर्टकट नुसार करा, बेरीज करा. 50 अधिक 1 किती? 51 भागीला 2. 2 ने 51 ला भाग दिला, 25 दुने 50 होतात. वरचे उरले किती? 1. एकाला भाग जातो का 2 ने? नाही. मग पॉइंट देतो, मग एकावर 0 ठेवतो. 10 बे पंचे 10. तर आन्सर किती येईल? 25.5. एक ऑप्शन, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. समजले मित्रांनो? येईल. मग असा जेव्हा क्वेश्चन आला पहिल्या दिसलं रे दिसलं, काय फॉर्म्युला वापरायचा? म्हणजे जेव्हा हे सिक्वेन्सने दिलेले असतील नंबर, काय सिक्वेन्सने दिलेले असतील, काय वापरायचा फॉर्म्युला? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या डिवाइड बाय 2. काय? डिवाइड बाय 2. जायचं मित्रांनो पुढे. नेक्स्ट बघा, आता इथं सम म्हटलंय मित्रांनो. बघा, पहिल्या 5 समसंख्यांची काय काढायची? आपल्याला सरासरी काढायची. काय काढायची मित्रांनो? सरासरी. मग आता इथं सम म्हटलंय ना, मग सेम काय फॉर्म्युला? सेम पहिली समसंख्या, काय? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या अधिक शेवटची समसंख्या डिवाइड बाय 2. डिवाइड बाय काय? 2. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या डिवाइड बाय 2. तर काय येईल मित्रांनो आन्सर? पहिली समसंख्या. बघा, पहिल्या 5 समसंख्या काय? पहिल्या 5 समसंख्या कशाने सुरुवात होते? 2 ने सुरुवात होते. सम म्हणजे काय मित्रांनो? इवन. काय? इवन. ज्याला 2 ने भाग जातो त्याला आपण इवन नंबर म्हणतो किंवा समसंख्या म्हणतो. ओके, क्लिअर? मग कुठून 2 ने सुरुवात होते? 2 4 6 8 10 या पहिल्या 5 समसंख्या आहे. मग पहिली समसंख्या काय दिसते मित्रांनो? 2. शेवटची समसंख्या किती दिसते? 10 भागीला 2. 10 अधिक 2 किती मित्रांनो? 12. 12 भागीला 2 म्हणजे आन्सर किती आलं पाहिजे? इथं 6 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? 6. तर याचं ऑप्शन काय टिक करणार आपण? 1. आता बरेच मुलं इथं काय चुकी करतात बघा, जेव्हा असं दिसलं रे दिसलं डायरेक्ट हा 2 कट करतात. असं होत नाही. कारण मित्रांनो मध्ये काय प्लस किंवा मायनस असेल, मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर डायरेक्ट कॅन्सल होत नाही. आधी ती बेरीज किंवा वजाबाकी करावीच लागते, म्हणून मग डिवाइड करायचं. राहील लक्षात? काही मुलं असं करतात म्हणून मी आवर्जून इथे सांगितलं. जायचं पुढे. नेक्स्ट बघा, काय म्हटलेलं आहे मित्रांनो? 1 ते 50 मधील समसंख्यांची सरासरी किती? आता बघा, 1 ते 50 म्हटलंय ना, म्हणजे सिक्वेन्सने दिलेल्या आहे संख्या.
ओके, सेम मग फॉर्म्युला काय, पहिली समसंख्या काय असणार आहे 2, शेवटची समसंख्या किती असणार आहे 50, बरोबर आहे, भागीला 2 येईल असं सेम फॉर्म्युल्यानुसार. 50 अधिक 2 किती मित्रांनो 52, 52 भागीला 2, तर याचा आन्सर किती आलं पाहिजे मित्रांनो 26, किती आलं पाहिजे 26. तर ऑप्शन काय टिक करणार आपण, ऑप्शन नंबर 2. समजलंय? जर लेक्चर आवडत असेल तरच लाईक करा मित्रांनो, आणि कमेंट्स आवर्जून करा की सर लेक्चर कसं झालं, याच्या बाबतीत तुम्ही नक्की कमेंट करायची, आणि कोणत्या टॉपिक वरती अजून तुम्हाला अडचण येत असेल त्या कमेंट मध्ये मला नक्की कळवा, त्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन येईल. जायचं मित्रांनो पुढे. आता बघा, असे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम देखील आपल्याला आजकाल विचारतात. ओके, असे आपल्याला मित्रांनो काय वर्ड्स प्रॉब्लेम देखील विचारतात. मग याला टॅकल कसं करायचं, बरेच मुलं अशा शब्दात शाब्दिक उदाहरणं बघितले की घाबरून जातात. तर घाबरून जायचं अजिबात नाही. बघा, शांततेत वाचायचं, क्वेश्चनची फोड करायची, सुरुवातीचं वाचून घ्यायचं. काय म्हटलेलं आहे मित्रांनो, एका दुकानदाराची पहिल्या 5 दिवसांची सरासरी विक्री किती, 320 रुपये. आता मित्रांनो इथं सरासरी दिलेली, काय दिलेली, सरासरी. जेव्हा पण क्वेश्चन मध्ये मित्रांनो सरासरी दिलेली असेल तर हे मी जे पण सांगतो ना ते लिहून घ्यायचं, टॉपिकचं नाव टाकायचं, काही नवीन तुम्हाला माहिती भेटली तर लिहून घ्यायची. जेव्हा पण क्वेश्चन, आता मित्रांनो सरासरीचा फॉर्म्युला काय, सरासरी इज इक्वल टू काय आपलं, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या, बरोबर आहे ना, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या. संख्या असतील तर संख्या, किंवा इथं काय दिलेलं आपल्याला, दिवस दिलेले, म्हणून एकूण दिवस जे व्हॉटेवर दिलेले असेल ते. ओके, आता मित्रांनो आपल्याला क्वेश्चन मध्ये सरासरी दिलेली, काय दिलेली, सरासरी दिलेली, आणि एकूण संख्या इथे दिवस आहे हे देखील माहिती आहे. मग हे दोघं, हा डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल मित्रांनो, गुणीला होईल. काय होईल, गुणीला होईल, बरोबर आहे ना. हा डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल, गुणीला. मग ह्या दोघांचा गुणाकार केलं तर आपल्याला काय भेटेल, एकूण बेरीज भेटेल. काय भेटेल, एकूण बेरीज, बरोबर आहे. मग काय मला इथून काय सांगायचंय, जेव्हा पण सरासरी दिलेली असेल, जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तेव्हा कायम काय करून घ्यायचं, एकूण बेरीज काढून घ्यायची. काय करायचं मित्रांनो, एकूण बेरीज काढून घ्यायची. राहील लक्षात. मग आता इथे मित्रांनो बघा, पहिल्या 5 दिवसांची एकूण इथं बेरीज म्हणजे विक्री येईल. किती येईल, सरासरी 320 आहे, दिवस किती आहे 5, मग 320 गुणीला 5 किती होणार आहे मित्रांनो, बघा मनातल्या मनात करायचं. 300 गुणीला 5 1500, आणि 20 गुणीला 5 100, 1500 अधिक 100 1600, म्हणजे पहिल्या 5 दिवसांची एकूण विक्री किती झाली मित्रांनो, 1600. क्लिअर इथपर्यंत. आता तुम्ही काही युट्यूबला बघतात, एखाद्या क्वेश्चन साठीच ते असे शॉर्टकट ट्रिक सांगतात, चला काही सेकंदात उत्तर. तर मित्रांनो ट्रिक ही फक्त त्याच क्वेश्चनला लागते, प्रत्येक क्वेश्चनला लागत नाही. म्हणून काय, जे बेसिक आहे, जे प्रत्येक क्वेश्चनला अप्लाय होईल त्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, म्हणून बरेच आता तुम्ही बघितलं युट्यूबला वगैरे, ओके, ही ट्रिक ते ऐकायला खूप भारी वाटतं, बघायला अरे, पण मग ते जर दुसऱ्या क्वेश्चनला अप्लाय केलं तर आन्सरच येत नाही. म्हणून ट्रिकच्या मोहात पडू नका. जे बेसिक आहे ते बेसिक आहे. बेसिकने तुमचं गणित देखील पक्क होतं आणि काय क्वेश्चन सुद्धा सर्व काय सुटतात. ओके, क्लिअर. आता पुढचं मित्रांनो, पहिल्या 5 दिवसांची एकूण विक्री किती आली आपली, 1600. क्लिअर इथपर्यंत. सेम शेवटच्या 2 दिवसांची एकूण विक्री किती येणार आहे, सरासरी 75 आहे, तर गुणीला 2, 75 गुणीला 2 किती, 150. शेवटच्या 2 दिवसांची एकूण विक्री किती झाली, 150. ओके, तर आता मित्रांनो काय विचारलंय, तर त्यांची 7 दिवसांची काय काढायची, सरासरी. मग सरासरीसाठी काय आपल्याला एकूण विक्री पाहिजे इथं. मग एकूण विक्री किती झाली, 1600 आणि 150 किती, 1750, बरोबर आहे. सरासरीच्या फॉर्म्युल्यामध्ये एकूण विक्री किती झाली, 1750 अपॉन एकूण दिवस, दिवस किती 7 ना, 7 दिवसांची एकूण विक्री ना, म्हणून भागीला 7. चला 7 दुने 14, 17 मधून 14 गेले, किती उरले मित्रांनो, 3, 3 5 35, 7 5 35, आणि हा पुढचा शून्य जसा तसा, म्हणजे सरासरी किती झाली, 250. ऑप्शन नंबर 1.
राहील लक्षात. मग असा जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो क्वेश्चन मध्ये, काय क्वेश्चन मध्ये कधी पण जेव्हा सरासरी दिलेली असेल तर कायम काय करायचं मित्रांनो, एकूण बेरीज काढून घ्यायचं. राहील लक्षात. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. बघा, माझं एकच काम आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं काय क्वेश्चन सॉल्व्ह झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. ओके, चला जाऊयात पुढे. सेम काय म्हटलेलं आहे बघा, या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, सचिनच्या सलग 4 डावातील धावा दिलेल्या आहेत. ओके, जर त्या 4 डावांची सरासरी किती दिलेली आहे मित्रांनो, 100. 4 डावांची सरासरी 100 आहे, तर एकूण धावा किती असतील, इथं धावा आहे म्हणून एकूण धावा, जर सरासरी 100 आहे, डाव किती आहे 4, 100 गुणिला 4 म्हणजे किती झाले 400. एकूण धावा किती झाले, त्याचे 4 सामन्यात किती धावा झाल्या 400. आणि इथं दिलेल्या आहे 4 डावांच्या धावा, इथं एकूण धावा झाल्या ना, एकूण धावा घ्या 80 अधिक 90, ओके, अधिक 100 अधिक यम. शेवटच्या धावात काय, शेवटच्या मॅच मध्ये किती धावा केल्या त्याने, यम, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके, मग किती येईल मित्रांनो बघा, हे 80 अधिक 90 170, 170 अधिक 100 270, हा अधिक 270 इकडे येताना काय होईल वजा, तर यम इज इक्वल टू 400 मधून 270 गेले, किती उरले 130. म्हणजे यम शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी धावा रन्स किती गेले 130. इथपर्यंत क्लिअर झालं. तर आता काय म्हटलेलं इथं काय विचारलंय, तर त्याने पहिल्या डावापेक्षा म्हणजे पहिल्या मॅच पेक्षा शेवटच्या डावात शेवटच्या मॅच मध्ये किती अधिक धावा केल्या, जास्त किती रन केले त्याने. पहिल्या सामन्यात त्याचे रन किती होते 80 आणि शेवटच्या सामन्यात त्याचे रन किती 130, म्हणजे दोघांमध्ये फरक कितीचा दिसतोय 50. म्हणजे शेवटच्या सामन्यात किती जास्त धावा केले त्याने, 50 जास्त केल्या. मग काय अवघड होतं का मला सांगा. एका स्टेप मध्ये आपण काहीही करून काय आन्सर काढू शकतो. फक्त काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि मॅथ्सचे कॅल्क्युलेशन हे आले पाहिजे. जायचं मित्रांनो पुढे. सेम काय म्हटलेलं आहे बघा पुढचा क्वेश्चन. ओके, बघा हा पण मित्रांनो इम्पॉर्टंट टाइप आहे. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, एका वर्गात 24 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय किती, हे 15 वर्ष आहे. त्या वर्गातील शिक्षकाच्या वयासह सरासरी काढल्यास सरासरी एका वर्षाने वाढते, तर शिक्षकाचे वय किती आहे. मित्रांनो असा जेव्हा क्वेश्चन आला रे आला, आधी एकूण विद्यार्थी दिलेले असतील, त्यांची सरासरी दिलेली असेल, त्याच्यात शिक्षक ऍड झाल्यानंतर ओके सरासरी एवढ्या याच्याने वाढली, तर शिक्षकाचे वय किती. मग असा क्वेश्चन आला रे आला, तर शिक्षकाचे वय काढण्यासाठी फॉर्म्युला काय बघा, जुनी सरासरी, काय जुनी सरासरी अधिक सरासरीचा फरक, सरासरी मधील काय फरक, गुणीला एकूण व्यक्ती, काय मित्रांनो, जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक गुणीला एकूण व्यक्ती. जुनी सरासरी म्हणजे आधीची सरासरी किती आहे 15, बरोबर आहे ना, किती 15 अधिक सरासरीतील फरक. आता नवीन सरासरी काय म्हटलेलं आहे, एका वर्षाने वाढते, म्हणजे काय फरक किती आहे 1 गुणीला एकूण व्यक्ती. आधी विद्यार्थी किती होते 24 आणि शिक्षक एक ऍड झाले, म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले 25. आता बरेच मुलं काय करतात, याचं कॅल्क्युलेशन 15 अधिक 1 16 गुणीला 25 असं होईल का, नाही, कायम बोडमास वापरायचं. काय वापरायचा, बोडमास. मग बोडमास नुसार आधी गुणाकार होतो, काय होतो गुणाकार. 25 एक 25, 25 अधिक 15, तर याचं उत्तर काय क्लिक केलं पाहिजे मित्रांनो 40. काय टिक केलं पाहिजे 40. समजलंय सगळ्यांना, क्लिअर समजतंय. मग सेम क्वेश्चन आहे बघा, काय सेम करू मी डायरेक्ट टाकू फॉर्म्युल्यामध्ये. काय फॉर्म्युला आपली, जुनी सरासरी किती आहे 12.5 अधिक सरासरीतील फरक. आता सरासरी किती झाली 13, म्हणजे दोघांमध्ये फरक किती 0.5 चा, कितीचा आहे 0.5 चा, गुणीला एकूण व्यक्ती. आधी विद्यार्थी किती होते 40 आणि एक शिक्षक म्हणजे 41.
याचं कॅल्क्युलेशन करा. बोडमासनुसार आधी काय होईल, गुणाकार. हे 12.5 जसेचे तसे अधिक गुणाकार करताना मित्रांनो काय सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे मनातल्या मनात आधी पॉइंट गायब करून घ्यायचा. करा गुणाकार. 5 5, 5 चोक 20, बरोबर आहे. आणि मित्रांनो काय गुणाकार जेव्हा असेल तेव्हा उजव्या बाजूनंतर किती संख्येनंतर पॉइंट आहे ते चेक करायचं. बघा उजव्या बाजूने किती संख्येनंतर पॉइंट आहे, एका संख्येनंतर. मग उजव्या बाजूने सेम एका संख्येनंतर काय द्यायचा, पॉइंट द्यायचा. मग यांची बेरीज करा. बघा 20 अधिक 12 32, 20 अधिक 12 32, आणि इथं काय उरले 0.5 आणि हे 0.5. 0.5 आणि 0.5 किती होतात, 1. हे 32 आणि हा 1 किती झाला, 33. किती झाला, 33. तर शिक्षकाचे वय किती येईल, 33. ऑप्शन नंबर काय टिक करणार तुम्ही, ऑप्शन नंबर 2. समजलंय मित्रांनो. मग अशा प्रकारे सरासरीचे क्वेश्चन्स काय करायचे असतात मित्रांनो, टॅकल करायचे असतात. समजलंय. ओके. जवळजवळ 10 क्वेश्चन आपण हे आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. ओके. तर लेक्चर कसं झालं मित्रांनो ते नक्की कळवायचंय, आणि आवडलं असल्यास लाईक करा. कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तरच सबस्क्राईब करा, नाहीतर करू नका. ओके. क्लिअर. आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती जर अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, नंतर नक्कीच मी त्याच्यावरती लेक्चर घेऊन. ओके. तर थँक्यू सो मच.